कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री राम चौकात रामनवमी उत्साहात साजरी. गरजूंना ब्लँकेटचे वाटप. मुरुम तारीख 18 चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी अयोध्येत राजा दशरथाच्या घरी माता कौशल्याच्या पोटी विष्णू अवतार श्रीरामांचा जन्म झाला. तेव्हापासून हा दिवस रामनवमीच्या रूपात भगवान श्रीरामाचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मंदिरात, मठात यज्ञ, हवन, महाप्रसाद यांचे आयोजन केले जाते. उमरगा तालुक्यातील मुरुम येथील प्रभू श्रीराम चौक येथे दिनांक 17 एप्रिल वार बुधवार रोजी रामनवमी उत्साही आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी रामभक्ताकडून चांगला प्रतिसाद मिळाला. या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष सिद्धलिंग हिरेमठ, उपाध्यक्ष उमाकांत गुणगोळे, सचिव प्रशांत सोमवंशे, उमेश प्याटे, प्रथमेश टिकांबरे, रोहित स्वामी, राजकुमार हिरेमठ, गणेश डोंगरे, मंडळाचे सभासद आदींची प्रमुख उपस्थितीत त्यांच्या प्रयत्नातून रामनवमीनिमित्त गरजू लोकांना ब्लँकेट वाटून व प्रसाद वाटून रामनवमी उत्साह साजरा करण्यात आली. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आली. यावेळी असंख्य रामभक्तांनी उपस्थिती दाखवत जय श्रीराम जयघोषात मुरुम शहरातील रामभक्तांनी रामनवमी साजरी केली. यावेळी श्रीकांत मिन्यार, राजू मुतकन्ना, गुलाब डोंगरे, लाडप्पा कालेकर व श्रीराम चौकातील, अयोध्या नगरीतील व मुरुम शहरातील सर्व रामभक्त महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे येणाऱ्या हिवाळा ऋतूमध्ये थंडीपासून बचाव होण्यासाठी शहरातील गरजूंना मंडळाच्या वतीने ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा.